बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईतील वांद्रे स्टेशन या स्टेशनवरील बत्ती गुल झाली आहे। रेल्वे ब्रिजवरील लाईट बंद झाली असून प्लॅटफॉर्मवरील काही दिवे बंद असल्याने प्रवाशांना त्रास होतोय। कामावरून घरी जायची वेळ मात्र प्रवाशांना बत्ती गुल असल्यामुळे त्रासाचा सामना करावा लागतोय। रात्रीच्या वेळी स्टेशन अंधारात गेल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। ही ब्रिजवरची दृश्य तुम्ही पाहताय, पूर्णपणे काळोख आहे। वांद्रे स्टेशनवर बत्ती गुल असल्याने प्रवाशांना इथं त्रास होतोय। आणि यानंतर वळूयात राजकीय बातम्यांकडे। उद्या ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा होणार आहे, पाहूया त्याच संदर्भातल्या बातम्या। महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या मराठीच्या विजयी मेळाव्याची। हिंदी भाषा सक्ती विरोधातील आंदोलन यशस्वी केल्यानंतर उद्या वरळी डोममध्ये विजयी सभा घेण्यात येते। या विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत, त्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांमधला उत्साह शिगेला पोहोचला। मुंबईसह राज्यभरामध्ये या मेळाव्याचे बॅनर झळकले असून विशेष म्हणजे या मेळाव्याचा लक्षवेधी टीजर प्रदर्शित करण्यात आलाय। ज्या ज्यावेळी ठाकरेंनी महाराष्ट्राला साथ घातली आहे त्यावेळी मराठी माणूस एकवटला, लढला आणि भिडला। हिंदी सक्ती आडून मराठीच्या पाठीत वार करायचा पुन्हा प्रयत्न झाला, तेव्हाही महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात ठाकरेच उभे राहिले आणि जिंकले। आता ठाकरेंनी पुन्हा हाक दिली आहे महाराष्ट्राला। विजयोत्सवासोबत मराठीची एकजूट भक्कम करण्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळत या। दिनांक 5 जुलै 2025, स्थळ MSCI डोम वरळी, वेळ सकाळी 11 वाजता। भव्य विजयी मेळावा। तर मराठीसाठी ठाकरे बंधूंनी वज्रमूठ आवळली आहे, मात्र त्यामुळे महायुतीच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। तर मराठी एकजुटीने ठाकरेंची ताकद कशी वाढणार आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। आमचे जुने सहकारी आहेत पूर्वीचे, जे सोडून गेले, त्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठलेला आहे आणि त्या भयातून ही अशी वक्तव्य, वैफल्य, निराशेतून येत आहेत। हे जे मिंदे गटाचे लोक आहेत की त्यांचं राजकीय भविष्यच खतम होतं याच्यामुळे, आणि या भीतीपोटी त्यांना त्या सगळ्या अशा कल्पना सुचत आहेत। चारण्याची भांग मारली का खूप कल्पना सुचतात, अशी स्वप्न पडतात, तशी त्यांनाही भयंकर स्वप्न पडतात। खरं तर 2005 मध्ये राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी या चिमण्यांनो परत फिरा रे असं म्हणत राज ठाकरेंना परत येण्याचं आवाहन केलं होतं। बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत दोन्ही भावांचं मनोमिलन झालं नाही, मात्र आता हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोन्ही बंधूंनी एकीचा नारा दिला आहे। ठाकरे बंधूंच्या एकीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विधानसभेत मुंबईत मनसेला 7 तर ठाकरे सेनेला 23% मतं मिळाली। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पडझडीमुळे सक्षम विरोधक म्हणून पुढे येण्यास त्यांना वाव आहे। ठाकरेंच्या युतीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे। मराठीच्या मुद्द्यावर एकी झाल्यास शिंदे गटाची ताकद कमी होण्याची शक्यता आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा त्यांच्या हयातीत पूर्ण झाली नाही, मात्र आता बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर का होईना दोन्ही बंधू एकत्र आल्यास त्याचा मोठा फायदा
ठाकरे बंधूंना होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यामुळे ठाकरे बंधूंचा उद्या विजयी मेळावा होतोय. या मेळाव्याची आता निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. निमंत्रण राज आणि उद्धव ठाकरेंचंच नाव आहे. कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा असं या पत्रिकेवर लिहिलेलं आहे. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची ही निमंत्रण पत्रिका आता समोर आलेली आहे. इथं कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा असा आशय यावर लिहिलेला आहे. दरम्यान निमंत्रण पत्रिकेची वाट तुम्ही पाहू नका, मराठी प्रेमींनी उद्या मेळाव्याला यावं असं म्हणत ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी सर्वांना आवाहन केलेलं आहे. कोणालाही निमंत्रण वगैरे असं काही अधिकृतरित्या जात नाहीये. जे कोणी महाराष्ट्र प्रेमी आहेत, जे कोणी मराठी प्रेमी आहेत, कुठच्याही पक्षात असतील त्यांनी तिथे यावं, कारण हा मोठा विजय होता आपल्या एकतेचा. जी हिंदी सक्ती असेल किंवा तिसऱ्या भाषेची सक्ती लहान मुलांवर किंवा पहिलीतल्या मुलांवर लादणार होते, त्याच्या विरोधात आपण आपली शक्ती दाखवली आणि तो विजय, तो जल्लोष आपण उद्या साजरा करणार आहोत. निमंत्रण आमंत्रण पत्रिकेची वाट पाहू नका. तर वरळी डोममध्ये उद्या विजयी मेळावा होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सेना आणि मनसे नेत्यांची वरळी डोममध्ये बैठक पार पडली. यावेळेस विजयी मेळाव्यासंदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे. ठाकरे सेनेकडनं आदित्य ठाकरे, अनिल देसाई, सचिन अहिर या बैठकीला उपस्थित होते. तर मनसेकडनं संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, राजू पाटील या बैठकीला हजर होते. ही आता चालूच आहे. आपण पाहताय साधारणपणे जो अंदाज आम्हाला येत आहे, अनेक लोक फोन करतायत, मेसेज पाठवतायत पाससाठी वगैरे. संपूर्ण महाराष्ट्रातूनच काय, जे जे देशभरातून उद्धव साहेबांवर, राज साहेबांवर प्रेम करतात ते उद्या येणार आहेत. महाराष्ट्रावर जे प्रेम करतात ते उद्या येणार आहेत आणि हा आनंद सोहळा त्याच्यात सहभागी होणार आहेत. उद्या एकच आहे, गर्दी ही आनंदाची गर्दी असेल आणि आमचं मन मोठं आहे, हृदय मोठं आहे, सगळ्यांना ह्याच्यात जागा मिळेल. त्याआधी संजय राऊतांनी सुद्धा वरळी डोमची पाहणी केलेली आहे. यावेळी संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांनी एकमेकांची गळाभेट घेतल्याचंही दिसून आलं. वरळी डोममध्ये काही वेळापूर्वीच ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी पाहणी केलेली. यावेळेस राऊत आणि महाजनांची गळाभेट झाल्याची दृश्य. मराठीच्या विषयावर ठाकरे बंधू उद्या एकाच मंचावर दिसणार आहेत. मराठीचा विजयी मेळावा अनेक पक्षांचे नेते कार्यकर्ते इथे पाहायला मिळतील. मात्र कुणीही आपल्या पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह घेऊन येऊ नये असं आवाहन करण्यात येते. दादर, वरळी, ठाण्यासह मुंबईमध्ये देखील अशाच आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. मुंबईमध्ये राहूनही उद्योजक सुनील केडी यांनी मराठी विरुद्ध गरळ ओकली आहे. राज ठाकरेंवर टीका करताना मराठीविषयी द्वेष व्यक्त करणारं वक्तव्य केलं. नेमकं सुशील केडी काय म्हणाले पाहूयात. मराठीत बोलणार नाही, राज ठाकरे काय करशील? मला वाचवा फडणवीस. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत राहणाऱ्या, मुंबईवर जगणाऱ्या आणि मराठी माणसाच्या जीवावर तरणाऱ्या या केडियाचा हा माज तर बघा. हा केडिया गेली 30 वर्ष मुंबईत राहतोय. मराठी माणसाच्या श्रमावर मोठा झाला तो आज आपल्या मराठीलाच लाथाडतोय. होय होय होय, तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरंय. तुम्हाला आता आम्ही जे ट्विटर प्रोफाईल दाखवणार आहोत ते पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. हा आहे सुशील केडिया, 30 वर्षांपासून मुंबईत राहणारा व्यावसायिक. हे आहे त्याचं एक्स अकाउंट. यावर त्याची पोस्ट पहा. भाजपचा दिल्लीतील प्रवक्ता नवीन कुमार जिंदाल यांची पोस्ट या केडियानं रिट्वीट केली आहे. जिंदालनं या पोस्टमध्ये काय म्हटलंय पहा. राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र है क्या? या रिट्वीट नंतर केडियामध्ये 10 हत्तींचं बळ संचारलं आणि त्यानं 3 जुलैला संध्याकाळी 6:52 काय लिहिलंय तेही पहा. राज ठाकरे, लक्षात ठेव, मी गेली 30 वर्ष मुंबईत राहतोय. मला अजूनही नीट मराठी येत नाही
आणि तुमच्यासारख्या लोकांच्या गैरवर्तनामुळे मी आता ठाम निर्धार केलाय, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसाची काळजी घेत असल्याचा बनाव करत राहतील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, अशी मी प्रतिज्ञा करतो. काय करायचंय बोल. अशा मस्तवाल भाषेत ट्विट करून हा केडिया थांबलेला नाही, तर त्यानं यानंतर राज ठाकरेंना अधिकच डिवचलं. 3 जुलैलाच 9:38 त्यानं पुढचं ट्विट केलं आणि त्यात काय म्हणतोय तेही पहा. नाटकं बंद कर राज ठाकरे. तुझे 2-4 गुंड येऊन 10-20 थपडा मारतील तर मारू देत, पण आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला आणि आमरण उपोषण जाहीर केलं आणि ठरवलं की जोपर्यंत तू हात जोडून माफी मागत नाही तोपर्यंत काहीही खाणार नाही, तर मग तुझं काय उरेल ते सांग. पुढे अगदी 12 मिनिटांनंतर म्हणजेच 9:50 थेट केडियानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग करत चौथं ट्विट केलं. देवेंद्र फडणवीसजी, राज ठाकरेंकडून गैर मराठी लोकांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि हिंसाचारावर तुम्ही शांत राहणार का? शासन पुरस्कृत मुजोरी आहे. शासनाने अशी काही धेडं अशी जागवलेली आहेत आणि त्यांना पुढे करून मुद्दामून ह्या उद्याचा जो मेळावा आहे त्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी व्हायलन्स तयार होऊ द्यायचा किंवा सामाजिक परिस्थिती बिघडवायची असा तो शासनाचा हेतू आहे आणि तो हेतू काय आम्ही सफल होऊ देणार नाही. त्या केडियाचा काय समाचार घ्यायचा तो आम्ही नंतर घेऊ. एकीकडे मराठीच्या सन्मानासाठी 2 राजकीय विरोधी पक्ष शनिवारी एकत्र येत आहेत. महाराष्ट्रात शनिवारी मराठीचा विजय उत्सव होतोय, तर दुसरीकडे याच मराठी द्वेष्ट्यांनी मराठी विरोधात कुठं मोर्चे काढले तर कुठं ट्विट करून या सोहळ्याला दृष्ट लागेल अशी गरळ ओकत आपल्या अभिजात मराठीचा लचका तोडलाय. मुंबईसह महाराष्ट्र यंदा षष्टषष्टीपूर्ती सोहळा साजरा करतोय आणि गेल्या 65 वर्षांपासून या केडियासारख्या कृतज्ञ लोकांमुळेच आपल्याच घरात हाल सोसते मराठी असं दिसतंय. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी जशी मराठी माणसाची वज्रमूठ एकवटली होती तीच ताकद आता या महाराष्ट्र द्रोह्यांना मराठी द्वेष्ट्यांच्या विरोधात दाखवायची वेळ आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. दरम्यान केडियांनी राज ठाकरेंना दिलेल्या आव्हानानंतर राजकारण चांगलंच तापलं. यावर नेते मंडळींच्या काय प्रतिक्रिया आहेत तेही आपण सविस्तर पाहूयात. महाराष्ट्रात राहून मी मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढलेली आहे ती एकनाथ शिंदे, अमित शहा यांच्या राजकारणामुळे, आज जे जय गुजरातचा नारा दिला त्याच्यामुळे ज्या केडियासारख्या लोकांना बळ मिळतं. तुम्हाला जर बोलता येत नसेल तर तुम्ही त्याच्यावर जर भाष्य करणार असाल तर निश्चितपणानं तुमच्या तोंडाला सुद्धा लखवा येईल एवढी अद्दल महाराष्ट्रातला मराठी माणूस घडवू शकतो. ते जाऊ द्या, असे फालतू केडिया फेडिया टेडिया येतील, ते बोलून इथलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतील. निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातलं वातावरण खराब करून भाषावार, प्रांतवार, जातीवार, धर्मावर इथे विद्वेष वाढावा, इथे भेगा पडाव्यात एकीला, हा प्रयत्न सरकारच प्रयत्न करते. तर मराठीत बोलणार नाही ही मगरुरी असू नये असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. पाहूयात. नेत्याला आवाहन करतो याच्यापेक्षा मराठी बोलणार नाही ही मगरुरी असून उपयोगाचं नाही. जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्यानं मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे. मग तो सर्वसामान्यातला सर्वसामान्य असू दे, केवढाही मोठा उद्योजक असू दे, पण मी मराठी बोलणारच नाही, माझं काय करायचं ते करा, अशी मगरुरी कोणामध्ये असू नये. कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण मराठी माणसं आहोत आणि अशा माणसानं सांगायचं की मी मराठी बोलणारच नाही आणि मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे. जे कोणी उद्योजक आहेत, जे कोणी ते व्यक्ती आहेत, नक्कीच त्यांच्यावरती जी काही कायदेशीर कारवाई करायची तर आम्ही करूच. परंतु आज एकमेकांच्या भावना दुखवतील अशी वक्तव्य अर्थातच आपण टाळली पाहिजेत. विशेषतः महाराष्ट्रामध्ये राहून मराठीचा अपमान हा कदापि आमचं सरकार हे सहन करणार नाही. अर्थातच सगळ्या भाषांचा सन्मान हा ठेवला गेला पाहिजे, त्याबद्दल कुठलेही दुमत नाही. तर महाराष्ट्रात राहिल्यावर मराठी शिकावी हा आग्रह करा, पण दुराग्रह कोणीही करू शकत नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे.
आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही. मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे. मला आवडते तमिळ भाषा, चांगली भाषा आहे, पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी. मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन, पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का? आपण एका देशात राहतो, भारतात राहतो आपण. हे काही आपले बाजूचे भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे, बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत. एवढी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही. दरम्यान सुशील केडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि माझं संरक्षण करा अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे केलेली आहे. त्यांनी काय ट्विट केलं आपण पाहतोय. यावेळेस अनेक पोलीस स्टेशनमधून मला संरक्षण देण्यासाठी फोन येत आहेत. माझं ठिकाण विचारत आहेत, कृपया माझं संरक्षण करावं असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांना टॅग केलेलं ट्विट.